बातमी आहे चंद्रपुरात इच्छुक उमेदवारांवरून प्रमुख नेत्यांची रस्सीखेच झाली आहे। सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर तिघेही नागपूर भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यांची भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस राहिले असतानाच चंद्रपूर भाजपत अजूनही काही उमेदवारीवरनं तिढा आहे। हंसराज अहिर यांनी सकाळीच रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती। अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमर, चंद्रपुरामध्ये काय नेमका हा तिढा निर्माण झालाय? उमेदवारीवरून हा तिढा आहे, भाजपा नेत्यांमधलाच हा संपूर्ण तिढा आहे आणि त्याबाबतच आता नागपुरात भाजप विभागीय कार्यालयामध्ये एक महत्वपूर्ण अशी बैठक सुद्धा सुरू आहे। जे प्रमुख तिन्ही नेते आहे, हंसराज अहिर असो किंवा जोरगेवार असो आणि सुधीर मुनगंटीवार, हे तिघही बैठकीला आहे आणि त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच रात्री उशिरापर्यंत चंद्रपूरची बैठक झाली होती, पण तेव्हाही काही उमेदवारींवरून तिढा कायम होता आणि आज अजूनही तो तिढा सुटला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा नागपुरात ही बैठक सुरू आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ही संपूर्ण बैठक सुरू आहे। आपापल्या समर्थकांना उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने हे तिन्ही नेते इथे रस्सीखेच सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण राज्यामध्ये चंद्रपूरमध्ये भाजपाला सातत्याने फटका बसतोय, कारण की इथल्या प्रमुख नेत्यांचे जे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत त्याचा फटका सातत्याने भाजपाला बसतोय आणि अजूनही तो सुटण्याच्या मार्गावर नाहीये। सातत्याने याबाबतचे प्रयत्न सुद्धा वरिष्ठ नेते करताना दिसत आहे। आज सकाळी सुद्धा हंसराज अहिर देवेंद्र फडणवीस यांना रामगिरी निवासस्थानी जाऊन सुद्धा भेटले होते। एकूणच चंद्रपूरमध्ये अजूनही भाजपामधली अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद अमर, सविस्तर माहितीसाठी।